नमस्कार, मी सौरभ नाईक. आपण पाहताय NDTV मराठी. उद्धव आणि राज ठाकरे पुन्हा एकत्र येणार का? सध्या या एकाच प्रश्नाभोवती संपूर्ण महाराष्ट्राचं राजकारण फिरतंय. म्हणजे कधी राज ठाकरे युतीची टाळी देतात, कधी उद्धव ठाकरे. पण दोन्ही ठाकरेंच्या मनात नेमकं काय चाललंय याचं कोणालाच नेम लागत नाही. आणि अशातच शिवसेनेच्या मुखपत्रातनं राज ठाकरेंना साथ घालण्यात आली. त्यामुळे दोन्ही ठाकरे खरंच युतीसाठी उत्सुक असल्याची चिन्ह दिसत आहेत. पण मग आता युतीसाठी पहिलं पाऊल कोण उचलणार यावरच युतीचं भविष्य ठरणार आहे. बघूयात त्या संदर्भातला एक खास रिपोर्ट. ठीक आहे ना, बरोबर आहे. जे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे ते होईल. मी तुम्हाला एका वाक्यात सांगितलेलं आहे. त्याच्याबद्दल बाकीचे जे काही बारकावे ते आम्ही बघतोय. ऐका, आज पहिलं प्रथम सुजाताताई परत त्यांनी प्रवेश घेतलेला आहे, आपल्या घरी आलेले आहेत. त्याच्यामुळे ती एक महत्वाची बातमी आहे. असे हा त्यांचा परत घरी येण्याचा जो किंवा पुनर्प्रवेश जो आहे तो तमाम तिथे गेलेल्या पण मनापासून शिवसैनिक असलेल्यांसाठी एक संदेश आहे. उद्धवजी, एक संदेश असा तुम्ही देऊ शकता का जे म्हटलं जाते की या सगळ्या प्रकारात संदेश कशाला, मी बातमीच देईन ना तुम्हाला. जे महाराष्ट्राच्या मनात आहे तेच होणार. उद्धव ठाकरेंनी आपल्या भावाला दिलेली ही दुसरी टाळी. ना बैठका, ना चर्चासत्र, ना वाटाघाटी. संदेश नाही, आता थेट बातमीच देणार असा विश्वास उद्धव ठाकरेंनी बोलून दाखवला. उद्धव ठाकरेंच्या विधानामुळे शिवसेना मनसे युतीच्या चर्चांना जोर आला खरा, पण पहिला फोन कोण करणार यावरच ठाकरे बंधूंच्या युतीचं घोडं अडलंय. दुधानं तोंड पोळलंय म्हणून ताकही फुंकून पिणार असं मनसेचे नेते सांगतात. तर मागचा इतिहास उगाळत बसण्यात आम्हाला रस नसल्याचं शिवसेनेचे नेते म्हणतात. हे बघा, असं आहे, 2014 आणि 2017 आमची जीप पोळलेली आहे. त्यामुळे आम्ही ताकसुद्धा फुंकून पिणार आहोत. बघा, कोण काय मागच्या गोष्टी खालजत बसल्यात त्यात काय मला इंटरेस्ट नाही आहे. ज्याला सकारात्मक पाऊल टाकायचं आहे तो मागे वळून पाहत नाही. आम्ही मागे वळून पाहत नाही, लक्षात घ्या. आम्ही अजिबात मागे वळून पाहत नाही, आम्ही भविष्य पाहतो. युती करायचीच असेल तर उद्धव ठाकरेंनी पहिला फोन करावा ही मनसेची भूमिका आहे. पण उद्धव ठाकरे पहिलं पाऊल उचलणार का हे कुणालाच सांगता येणार नाही. एकूणच शिवसेना मनसे युतीचं घोडं आता पहिले आप असं म्हणत अडलंय. दुसरीकडे युतीच्या चर्चेनंच शिवसेना आणि मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारलाय. ठाकरे ब्रँड टिकावा म्हणून जोरदार बॅनरबाजी केली जाते. सध्या राज्याच्या राजकारणात आणि प्रत्येक मराठी माणसाच्या घरात एकच चर्चा सुरू आहे, ती म्हणजे ठाकरे बंधू कधी एकत्र येणार. काल उद्धव ठाकरेंनी एक मोठं वक्तव्य केलं आहे, ते म्हणजे की आम्ही थेट बातमी देऊ. त्यानंतर पुन्हा एकदा या चर्चांना उधाण आलं आहे. अशातच गिरगावमध्ये जर आपण पाहिलं तर मग ही बॅनरबाजी करण्यात आली आहे. परप्रांतीयांचे महाराष्ट्र गिरायचे मनसुबे पूर्ण होण्या अगोदर एकत्र या आणि मराठी लोकांना वाचवा. 8 करोड मराठी जनता दोघे एकत्र येण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. आम्ही गिरगावकर अशा आशयाचं बॅनर या गिरगाव परिसरामध्ये लावण्यात आलं आहे. गिरगाव खरं तर शिवसेनेचा बालेकिल्ला मानले जातो आणि याच बालेकिल्ल्यामध्ये दोन्हीही ठाकरे बंधू एकत्र येण्यासाठी ही बॅनरबाजी केली गेली आहे. खरं तर ना शिवसैनिकांच्या मनात संभ्रम आहे, ना मनसैनिकांच्या मनात संभ्रम आहे, असं काल उद्धव ठाकरे यांनी वक्तव्य केलं आहे. अशातच आज राज ठाकरेंनी देखील एक महत्त्वाची बैठक बोलवली आहे आपल्या नेत्यांची. त्यामुळे कधी हे दोघं भाऊ एकत्र येत आहेत याचीच आतुरतेने वाट सगळेच बघतायत. असंच एकंदरीत चित्र आता पाहायला मिळत आहे. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने हे दोघं भाऊ एकत्र येणार का? राज्याच्या राजकारणामध्ये एक वेगळं वळण मिळणार का? दोन्ही भाऊ एकत्र येणार का? असा एक मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे. लोकसभा निवडणुकीत राज ठाकरेंनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला. मात्र विधानसभेला त्यांनी आपली वेगळी चूल मांडली आणि आता महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राज उद्धव युतीच्या चर्चांना जोर आलाय. अशात महायुतीच्या गोटातही काहीशी चलबिचल वाढली आहे. कारण कितीही नाकारलं तरी ठाकरे ब्रँड डोईजड होणार हे निश्चित आहे. माननीय राज ठाकरेजी, माननीय उद्धव ठाकरेजी यांनी एकत्र आल्यावरही
त्यांनी त्यांची लढाई लढण्याकरता त्यांना उभा आहे. राजसाहेबांनी कोणासोबत जावं त्यांचा पक्षाचा अधिकार आहे, उद्धवजींनी कोणासोबत जावं त्यांचा अधिकार आहे. भारतीय जनता पार्टीला काय औचित्य आहे? आणि मला वाटतं आम्हाला औचित्य नाही आहे आणि मतदाराला यामध्ये फार रस नाही आहे. त्या विकासाच्या मुद्द्यावर आम्ही निवडणूक लढलो आणि आता आमच्यासमोर कोण एकत्र येत आहे कोण एकत्र येत नाही आहे या मुद्द्यापेक्षा माननीय देवेंद्र फडणवीसच्या सरकारने आमच्या देवेंद्रजींनी जे काही संकल्पनामा जनतेला दिला आहे ते पूर्ण करण्याकरता आम्ही काम करतो आहे. आम्हाला इतर गोष्टीत काही रस नाही आहे. महाराष्ट्राची खुर्ची तर गमावली, मग आता मुंबईची तरी खुर्ची मिळवता येते की नाही ह्याचा केविलवाणा प्रयत्न त्यांचा चाललेला आहे. पण ह्याला मुंबईमधला मराठी माणूस किंवा मुंबईमधला हिंदुत्ववादी आमचे जे आहेत हे ह्याला नाहीत. दोघांचेही त्याच्यामध्ये रस कदाचित हा खुर्चीसाठी असावा. महाराष्ट्राच्या जनतेने 2024ला एकाला 20 आमदार दिले, दुसऱ्याला 0 दिलेले आहे. भरपूर ताकद आहे. आम्ही एवढं घाबरलो आहे की आम्हाला झोप लागत नाहीये. एवढी भीती वाटते आम्हाला लोकांना. भारतीय जनता पक्ष आमच्या जिल्हाध्यक्षांना घाम आलाय, मला घाम आलाय की आता आमचं कसं होणार. केवढी मोठी ताकद आहे हो. एकाकडे 20 आमदार आहेत, दुसऱ्याकडे 0 आहे. बाप रे. आणि आमच्याकडे तर 132 आहे. तो कशी तुलना होणार आमची या दोघांबरोबर. आम्हाला दोघांना फार चिंता वाटते आता हो. ठाकरे बंधू एकत्र आलेच तर महाविकास आघाडीचं भविष्य काय हा प्रश्नही आहेच. राज ठाकरे मनसेचं इंजिन महाविकास आघाडीसोबत जोडणार का, की उद्धव ठाकरेंनाच महाविकास आघाडीला सोडचिठ्ठी द्यावी लागणार? हा सेना मनसे युतीच्या वाटाघाटीचा सर्वात किचकट मुद्दा ठरू शकतो. तुर्तास तरी महाविकास आघाडीमध्ये याची फारशी चिंता दिसत नाहीये. महाविकास आघाडीच्या नेत्यांनीही ठाकरे बंधूंच्या मनोमिलनासाठी ग्रीन सिग्नल दिलाय. आम्हाला आनंद आहे. महाराष्ट्रात महाराष्ट्राचा वाटोळं करण्याचा बंदोबस्त करण्यासाठी जो जो एकत्र येईल आणि युती होईल त्यासाठी आम्ही तयार आहोत. आम्हाला सोबत घेतले तरी तयार आहोत. आणि 2 बंधू मिळून हे जे काही जगलरी करून आलेला सत्कार आहे, बेईमानी करून आलेलं सरकार आहे, या सरकारला धडा शिकवण्यासाठी जर 2 बंधू एकत्र येत असतील तर आम्ही त्यांचं स्वागतच करतो आणि दोघांचंही आम्ही अभिनंदन करतो की एकत्र या आणि महाराष्ट्रातलं हे नतभ्रष्ट सरकार घालवण्यासाठी पुढाकार घ्या अशी आमची त्यांच्याकडून अपेक्षा आहे. मी त्याचं स्वागत करीन. ते माझ्याही मनात तेच आहे. एकत्र यावेत. आले तर आनंदाच आहे ना. कुठल्याही 2 संघटना जर महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र येणार असतील आणि तो त्यांचा विषय ना. शेवटी एका सशक्त लोकशाहीमध्ये कोणी कोणाबरोबर काम करायचं हा त्यांचा अंतर्गत विषय. कशाला राज ठाकरेंचा जर महाविकास आघाडी किंवा ठाकरेंबरोबर उद्धवजींबरोबर एकत्र येणार असतील तर का नाही आम्ही स्वागत करतो. आम्ही तर आधीपासूनच सांगतोय की शिवसैनिकाची पण ही इच्छा आहे महाराष्ट्राच्या हितासाठी. निवडणूक वेगळा विषय आहे, पण ह्या महाराष्ट्राच्या हितासाठी, मराठी माणसाच्या हितासाठी जर उद्धवजी आणि राजसाहेब एकत्र आले तर आम्हाला तर सगळ्यांना आनंदच आहे आणि ते व्हावं अशी इच्छा पण आहे. ठाकरे बंधूंनी पुन्हा एकत्र यावं हेच शिवसैनिकांच्या मनात आहे, हेच मनसैनिकांच्या मनात आहे आणि कदाचित बाळासाहेबांना मानणाऱ्या मतदारांच्या मनातही हेच असावं. पण सध्या महाराष्ट्राच्या मनात काय यापेक्षा ठाकरे बंधूंच्या मनात काय हे स्पष्ट होणं जास्त गरजेचं झालंय. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई.